माझं नाव उमेश भरतराव ढेरे, मुक्काम पोस्ट बोडखा बुद्रुक, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. माझ्या गावामध्ये, माझ्या शेतामध्ये गट नंबर 56 मध्ये माझा 3 एकर ऊस होता आणि मागच्या 12 नोव्हेंबर 2024 वार मंगळवार रोजी सकाळी शेतामध्ये मेन विजेच्या तारेवरती शॉर्ट सर्किट झालं आणि माझा 3 एकर ऊस जळून खाक झालेला आहे. 12 तारखेला ऊस झाला, आज 17 तारीख आहे, तरीसुद्धा आणखीनही एम-एस-सी-बीचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी येऊन पंचनामा झालेला नाहीये. त्या दिवशी ऊस जळत ज्या दिवशी जळाला त्या दिवशी ऊस विझवत असताना माझा आमच्या बंधूचा तारेला हात लागायची वेळ आली होती. जर त्या दिवशी काही जीवितहानी झाली असती, याला जबाबदार कोण राहिला असतं? 10 महिन्यामध्ये या ठिकाणी 2 वेळा शॉर्ट सर्किट झाला आणि माझा ऊस जळालेला आहे. तरी कोणताही कर्मचारी येथे येऊन उपाययोजना झालेली नाहीये. आज फक्त माझा प्रश्न नाही हा. या नेहमीच्या शॉर्ट सर्किटने आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पिकाला धोका आहे. तरी मी एम-एस-सी-बीला अशी विनंती करतो, तेथील अभियंत्यांना अशी विनंती करतो, की आपण लवकरात लवकर या ठिकाणी येऊन या जो मेन प्रॉब्लेम आहे, येथे नेहमी शॉर्ट सर्किट का होते आपण बघावे. ज्या तारा खाली आलेल्या आहेत त्याच्या तुम्हाला काय शिफ्टिंग करता येईल, त्याला कसं टाईट करता येईल, तुम्ही या ठिकाणी बघून योग्य ती कार्यवाही करावी, ही मी आपल्याला विनंती करतो.